हाय नमस्कार मंडळी, शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर शिवजयंतीच्या श्रावणीच्या शाळेत डान्स होता तिचा, त्यामुळे तिचा जिजाऊ मातेचा लूक करायचा होता. कसा लूक झाला आहे तिचा नक्की सांगा. आणि शिवजयंती म्हटलं तर आपला सणच आहे आणि गुरुवार आणि शिवजयंती एकाच दिवशी आल्यामुळे म्हटलं नैवेद्याला खपली गव्हाची खीर करावी. हे खपली गहू आमच्या घरचे शेतातील आहेत बघा. मी आता वास्तुशांतीसाठी गेल्यावर घेऊन आलेली होती, तर ते मी मिक्सरवर छानपैकी असे बारीक केलेले आहेत आणि 2-3 वेळा पाण्यातनं काढून मग नंतर 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्या. हे बघा. आणि मग नंतर इकडं मग मुळ्याची शेंग पण मी गावावरूनच आणलेली आहे. तेलात अशा छानपैकी मुळ्याच्या शेंगा भाजून चटणी मीठ शेंगदाण्याचं कूट घालून तेलावरच वाफवायच्या शेंगा, म्हणजे छान लागतात. आणि शेवग्याची शेंग असं बेत होता बघा. तर इथं देवाला शिवाजी महाराजांना दिवाबत्ती करून घेतलेली आहे. तोपर्यंत इकडं आपली खीर पण शिजून तयार होती बघा गहू. आणि मग नंतर एका भांड्यात तूप टाकायचं आणि तूप कडलं की त्यात मनुके आपल्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकायचे आणि दूध ओतायचं, म्हणजे दुधाची फोडणी द्यायची मस्तपैकी, त्याला चटका बसतो. आणि मग नंतर आपली खीर टाकायची शिजण्यासाठी. त्यात मग ओलं खोबरं आणि गूळ टाकायचं. ओल्या खोबऱ्याने खीरीला छान चव येते बघा. आणि मग चांगलं शिजवून घ्यायचं. तर हे बघा, इथं आपली खीर आणि नैवेद्याचं ताट पण तयार आहे बघा. अशा प्रकारे मग नंतर देवाला शिवाजी महाराजांना असा नैवेद्य दाखवून घेतला आहे बघा, आरती करून. तुम्ही शिवजयंती कशी साजरी केली ते नक्की सांगा. कसा वाटला ब्लॉग. बाय.